मी संतोष बर्डे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचोली. मी आपल्यासमोर एक पात्र अभिनय सादर करीत आहोत. माझ्या अभिनयाचे नाव आहे माणूस आणि निसर्ग राजा. काय मित्रा, कसा आहे तुम्ही? कोण बोलताय? अरे, मी तुझ्या जवळचा परिसर, मला निसर्ग नावाने ओळखतात. कसं काय निसर्ग राजा, काय म्हणताय? काही नाही, सध्या तुमचं माझ्याकडे लक्ष नाही आहे. मी काळाची गरज आहे, तुम्ही मला वाचवले पाहिजे. हो, आमचं खूपच चुकतंय. निसर्गाची, पर्यावरणाची रक्षा तर केलीच पाहिजे ना. तुला एकट्याला वाटून काहीच फायदा नाही रे बाबा. यासाठी काय केले पाहिजे, याची जनजागृती केली पाहिजे व प्रत्येकाने आपली जबाबदारी घेतली पाहिजे. पण आम्ही कसं नुकसान करत आहोत निसर्गाचं? अरे, शहरीकरण, कारखाने, रस्ते रुंदीकरण यामुळे किती झाडे तोडली गेली. कारखान्यांमुळे नदीचे पाणी दूषित होते. हो, बरोबर आहे समजला. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. अरे, झाडे वनस्पती नसते तर ऑक्सिजनच कमी होईल. उष्णता वाढून अनेक रोगांची निर्मिती होणार व या सर्व गोष्टींना आपल्याला तोंड द्यावे लागेल. हो, आजपासून आम्ही घरातल्या कचऱ्यापासूनच सुरुवात करू. ओला व सुका कचरा वेगळे वाटू. आणि हो, सर्वच प्रकारच्या प्रदूषणाकडेही लक्ष द्यायला हवे. जसे पाण्याचे प्रदूषण. गंगा नदीसारख्या पवित्र नदीत आपण आंघोळ करतो, घाण टाकतो, त्यामुळे आजार पसरतात. हो, बरोबर आहे सहजा. आजपासून आम्ही नद्या स्वच्छ ठेवू व कारखान्याचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू व लोकांना यापासून परावृत्त करू, जेणेकरून पुढे आम्हाला याचा त्रास होणार नाही. मानवाला ऑक्सिजनची किती गरज आहे हे कोरोनामुळेच कळले. झाडे लावा, झाडे जगवा. मी तुमचा साथ कधी सोडणार नाही. तुम्हीही माझ्याकडे लक्ष द्यायला हवे. हो, कळतंय मला. धन्यवाद निसर्ग राजा. म्हणून मी म्हणतो निसर्गाची करा रक्षा तर होईल पृथ्वीची रक्षा. निसर्गाची करा रक्षा तर होईल पृथ्वीची रक्षा. धन्यवाद.